जे न करायचे सांगायचं त्यांनी सांगितलं, पण मी थोडंसं टेन्शन घेतलेलं. 10 मिनटं तर मी ना अक्षरशः ना म्हणजे असं आता तुम्हाला सांगते पुढं, पण मी 10 मिनटं, फक्त 10 मिनटं मी कानाला आले. मी उशी होते ना अशी झोपलेले, तर अचानक असं कानाला काहीतरी चावल्यागत झालं. तर मी पटकन असं हात हे बघितलं तर गोम. बापरे, माझ्या अंगाला काटा आला. मी ना अक्षरशः ताई मम्मी तिथंच पूर्णपणे हे झाले, ब्लँक झाले, एकदम ब्लँकच झाले होते. मला काही सुचना. तेवढ्या ह्याच्यामध्ये मी एवढं म्हणजे मी 7 वाजेपर्यंत मी अशीच फक्त काय झालं मला आता काय होईल हे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तर आज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ताईंनो, तुम्ही म्हणतात ताई आज अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवला किंवा असा अवतार, तर कारणच असं होतं ताईंनो, पण मला ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. गरजेचं होतं म्हणजे जे माझ्यासोबत झालं आज ते तुमच्यासोबत न होऊ, किंवा तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेता, ह्याच्यासाठीच माझं हे असतं. मेन हे असतं की जे माझ्यासोबत घडून गेलं किंवा जे माझ्यासोबत आज झालं, तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही त्यात काय सुधारणा करा किंवा काय कसं, एवढं तुम्हाला पण लगेच आता कळणार नाही किंवा काय ह्याच्यावरती काय करायचं आता. तरी पण मी लगेच व्हिडिओ बनवायला घेत आहे. रात्री म्हणजे पहाटेच 4, 4:15च्या दरम्यान मला असं हे झालं. काय झालं ते पण तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ स्किप करू नका, मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही चेहऱ्यावरून अवतारानं बघू शकता. आणि त्यात व्हिडिओ डायरेक्ट बोलायचं म्हणलं, व्हिडिओ अपलोड करा म्हणजे बनवायचं म्हणल्यावरती ना फॅनसुद्धा बंद केला मी, ॲडजस्टमेंट बंद केला. भरपूर असं गरम होतं त्याच्यामुळे थोडं अजून. आणि बाहेर ना गाण्याचा आवाज आहे, टेप वगैरे लावलेला आहे, तर मी दरवाजासुद्धा अर्धा बंद केला आहे. त्याच्यामुळं मला अजूनच गरम होत आहे. आणि दवाखान्यात जाऊन आले, तब्येत खराब झाली होती, दवाखान्यात जाऊन आले. अचानक असं काय झालं, एवढं हे झालं की मला दवाखान्यातच जावं लागलं. आणि डॉक्टरांनी पण काय सांगितलं, तर डॉक्टरांनी सांगितलं त्यांना जे सांगायचं त्यांनी सांगितलं, पण मी थोडंसं टेन्शन घेतलेलं. 10 मिनटं तर मी ना अक्षरशः ना म्हणजे असं आता तुम्हाला सांगते पुढं, पण मी 10 मिनटं, फक्त 10 मिनटं मी कानाला हात लावून बसले. मी हात इकडं पण नाही केला, तिकडं पण नाही केला, आणि मला काही सुधारायला तयार नाही, काही नाही. आयुष्यामध्ये माझ्यासोबत पहिल्यांदा असं काही हे घडलं. जर तेच अजून पुढं जाऊन अजून थोडंसं काय हे झालं असतं तर काय झालं असतं, ते सुद्धा मोठं टेन्शन आलं होतं. आणि म्हणून मला असं वाटलं आज माझ्यासोबत झालं तर उद्या तुमच्यासोबत किंवा कोणासोबत होऊ नये, किंवा तुम्ही थोडीफार जी काळजी घ्यायची ती तुम्ही घ्या. इथून पुढं मी पण तीच काळजी घेईन. आणि तर जास्त वेळ आणि जास्त तुम्हाला सतवणार नाही की काय झालं ताई सांग पटकन, तर हो सांगते. तर झालं असं की झोपले होते. झोपल्यावरती मला झोपले म्हणजे झोपात आपण रात्रीचं झोपतोच, तर अचानक असं ना कानाला काहीतरी ना चावल्यागत झालं. अशीच झोपलेले, मी उशी होते ना अशीच झोपलेले, तर अचानक असं कानाला काहीतरी चावल्यागत झालं. तर मी पटकन असा हात हे केला, झोपात होते आणि वाजले होते 4:15, बरोबर परफेक्ट 4:15 वाजले होते. आवाज येतोय की नाही माहीत नाही. तर बरोबर 4:15 झालेले, उठल्यावरती बघितलं, पण ना असं चावलं काहीतरी. तर मी पटकन झोपत होते, पटकन असं हे केलं, वरडले. कारण ते चावलं मला, असं चावलं ना की डेंजर. त्याचं मला अजूनसुद्धा हे होतं, गरम खूप व्हायला लागलं त्याचं ना मला. त्याचं ना ताईनं अजूनसुद्धा मला त्रास होतोय. तर पण मी दवाखान्यात जाऊन आले, डॉक्टरने सांगितलं, इंजेक्शन दिलं. तर सांगते, तर इथं कानाशी चावलं तर मी पटकन असं झटकलं, पटकन असं केलं, तर ते पडलं माझ्या हातून. तर मोबाईल मी बाजूलाच घेऊन झोपते. कधी काय आपल्याला असं काय वाटलं तर लगेच टॉर्च चालू करून आपण बघू शकतो, कारण की उठूपर्यंत ते निघून जाऊ शकतं, काही असू शकतं. तर टॉर्च लावून बघितलं तर गोम. बापरे, माझ्या अंगाला काटा आला. मी ना अक्षरशः ताई मम्मी तिथंच पूर्णपणे हे झाले, ब्लँक झाले, कारण की ना गोम आणि चावणं. कारण की जे मला चावली आणि जे मला दुखतंय अजूनपर्यंत, मी सांगू शकत नाही की मला काय त्रास झाला. मी
त्यावेळेस त्या क्षणी तर मी एकदम ब्लँकच झाले होते, मला काही सुचना. तेवढ्या ह्याच्यामध्ये मी ओरडले जोरात, त्यांना आवाज दिला, ओ हे बघा. तर ते उठले पटकन, ते पण घाईघाई उठले. 4:15ला म्हटलं तर माणूस गाडी झोपायतच असतं, 4-4:15ला एवढं काय जाग आलेली नसते. आणि अचानक म्हटलं तर मग त्यांनी पटकन लाईट लावली तर तो पण ती गोम उशीच्या खाली गेली. मी असं हे केलं ना तर ती अशी उशीच्या खाली गेली. ती गोम उशीच्या खाली गेली. हां, ती गोम होती, ताईनं चावलं मला. गोम उशीच्या खाली गेली आणि आपण चावलं आणि बघितली गोम. आणि एवढी जाड म्हणजे करंगळी आहे ना, करंगळीचा अर्धा भाग एवढी जाड आणि एवढी मोठी. आणि तिला असे केस वगैरे फुटलेले. ती बघून मी एवढी शॉक झाले. आणि फक्त ती जर ओवळली असते किंवा अशी हे झाली असते तर काय वाटलं नसतं, पण ती चावली. अक्षरशः अजून सुद्धा मी थोडीशी घाबरलेलीच आहे, कारण की बघा अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडतात, आपण ऐकलेल्या असतात. आणि जेव्हा प्रत्यक्षात आपल्यासोबत त्या गोष्टी घडतात ना त्यावेळेस बोलतात ना, आपण हे तर मला काय बोलायचं ते सुद्धा सुचत नाही. सकाळपासून म्हणजे जसं चावलं तसं मी ना, म्हणजे त्यांनी उचलली पटकन ती आणि बाहेर टाकून दिली, दरवाजा खोलून बाहेर टाकून दिली. मारली वगैरे काही नाही, आणि ती एवढी मोठी होती, तिला बघूनच भीती पण वाटत होती. आणि ते एकदम म्हणजे, आणि मी तर कानाला असा जो हात लावून बसले, टायमिंग बघितलं त्यावेळेस मी टाइम बघितले, अगोदरच झाला असं माझं 4ला. पण ती गोम वगैरे टाकली होती, असा जो कानाला हात लावून बघितले तेव्हाच मी टायमिंग बघितला, 4:15 झालेलं त्यावेळेस. तर असा हात जो लावून बसले तर मी, तुम्हाला खोटं वाटेल, मी 4:30 वाजेपर्यंत असाच हात लावून बसलेले, असाच. ते मला बोलले झोप आता. त्यांनी बघितला कान, ते म्हणजे काही दिसत नव्हतं, एवढं काय समजत नव्हतं. कानाच्या मागे काय समजणार आहे, चावल्याला एवढं काय समजणार आहे, रक्त वगैरे येतं तेव्हा समजतं ना आपल्याला. मग ती चावली, दुखतंय मला, पण ह्यांना काय समजायला तयार ना तिथं काय जखम नाही झाली काय नाही. तर लाल थोडंसं फक्त झालं होतं, पण मला एवढं दुखत होतं ना ताईनं, एवढं डेंजर दुखतं ना, एवढं म्हणजे मी 7 वाजेपर्यंत मी अशीच फक्त, काय झालं मला, आता काय होईल, हे काय झालं. कारण ते दुखत एवढं होतं ना, एवढं म्हणजे हे ना, एवढं खूप दुखत होतं, खूप म्हणजे खूप दुखतं, अजूनही दुखतंय, राहून अजून दुखतंय. पण सकाळी जेव्हा चावली ना गोम त्यावेळेस मला ना खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला. पण मला स्वतःलाच माहीत नाही की आता मी काय करू. दवाखान्यात गेलं पाहिजे किंवा घरगुती काय उपाय केले पाहिजे किंवा दवाखान्यात गेलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, काही सुचायला तयार नाही. म्हणजे ती चावली, काय झालं ते पण कळालं नाही, फक्त दुखतंय. पण नक्की हे माहिती होतं की कानात तर नाही गेली, कारण की गोम बाहेर होती, इथं दुखत होतं. जर फक्त दुखत असतं आणि गोम दिसली नसती तर असं वाटलं असं काहीतरी दुखतंय म्हणजे काहीतरी कानात गेलंय, तर अर्जंट दवाखान्यात जावं लागलं असतं. पण इथं दुखत होतं मागे माझ्या, बघा इथं चावली का इथं माहीत नाही, पण हात कुठं पण लावला तर ती, जिथं इथं लावू किंवा इथं लावू, ते माझं दुखतंयच खूप. डॉक्टरने पण हात लावून बघितला. तर मी तुम्हाला सांगते, पण अनुभव खूप बेकार होता ताईंनो. आणि अनुभव खूप बेकार होता, म्हणून मला शेअर करूशी वाटला माझा जो अनुभव आहे तो मला शेअर करूशी वाटला. आणि काय सांगू तुम्हाला, 7 वाजेपर्यंत अशीच, 7 वाजता मला थोडंसं स्वामींचं नाव घेतलं, म्हणजे स्वामी मला झोप लागू द्या, तेव्हा थोडंसं ते शांत होईल किंवा दुखायचं थांबेल. सकाळी बघते मी काय करायचं किंवा कसं, कोणातरी विचारते. मग सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, पूजा वगैरे केली, तर फ्रेश मस्त म्हणजे गरम पाणी वगैरे पिते ते पिले. चाय वगैरे पण पियायला आज अजिबात मन नव्हतं, फक्त ती सवय आहे गरम पाणी आंघोळ झाली का प्यायची, पूजा झाली का, त्याच्यामुळे ते गरम पाणी तरी पिले. पण अजिबात चाय नाही, नाश्ता नाही, काहीच नाही. आज मी काहीच नाही, म्हणजे मला कशालाच मन नव्हतं लागत. जर आपलं दुखतंय आणि फक्त दुखणं बाजूला, ती गोम चावली म्हणल्यावरती, तर पहिलं मी यूट्यूबला सर्च केलं. तर ते वेगवेगळे सगळे असे प्रकार बघून ना मी खूप घाबरले. ते मी बंद करून टाकले, म्हणले मला हे काही बघायचं नाही आहे, यूट्यूबला. प्रत्येकजण, कोणाला आपण नावं नाही ठेवत, पण प्रत्येकजण आपलं हे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे टाकत असतो. पण असो, ज्याची त्याचं हे असतात, ज्याची त्याचे म्हणजे अनुभव असतो तेव्हा ते टाकत असतात. असो,
पण मला ते काही बघूशी किंवा ऐकूशी वाटत नव्हतं. मी त्या मनस्थितीत नव्हते सकाळी की मी माझ्यासोबत हे झालं, मी आता हे बघू किंवा ऐकू किंवा माझ्यासोबत असं होणार आहे. तर मग मी आत्तूला फोन करत होते आमच्या. ते काय बोलले, आत्तूला फोन करण्यापर्यंत पहिलं समोर भाभी आहे त्यांना विचार, त्यांना माहिती असतं, त्यांच्या गावाला जास्त निघतात असे गोम वगैरे. मग त्यांना विचारलं तर ते म्हणले की दवाखान्यात जा. त्यांनी पण ते सांगितलं लगेच दवाखान्यात जा. मग आमच्या मावशी आहेत त्यांना विचारलं, ते सुद्धा म्हणजे लगेच दवाखान्यात जा. कारण की इथं सहसा घरगुती उपाय असं कोणाला माहिती नाही किंवा मला त्यातलं काय अनुभवही नव्हता, काय नाही. तर ते मावशी पण बोलली तू पहिली दवाखान्यात जा. आणि मग कशाला म्हणले आत्तूला वगैरे फोन करून, आता हे म्हणतात दवाखान्यात जा, मग त्यांना कशाला उगाच घाबरू, किंवा मला पण तेवढी कॅपॅसिटी नव्हती बोलायची त्यांच्यासोबत. केलं फोन करून, मग आता फोन केला म्हणजे आपण आपल्याच गोष्टीसाठी फोन नाही करू शकत, एक दोन शब्द पण आपल्याला बोलावं लागतीलच इकडचं तिकडचं. पण आता माझ्यात कॅपॅसिटीच नव्हती की त्यांच्यासोबत बोलू, मग ते बरोबर वाटतं नाही. मग मी फोन नाही केला. मग खूप वेळ असा विचार केला काय करू, आणि ते राहून राहून दुखत होतं. नंतर एवढं दुखायला लागलं की एवढं पूर्ण डोकं हे सगळं दुखायला लागलं. आता म्हणले मला असं वाटतं राहीन काय, जाईन दवाखान्यात. म्हणले आमचे जे डॉक्टर आहेत MBBS, ते डॉक्टर संध्याकाळी येतात, ते दुपारचे येत नाही, सकाळचे येत नाही, ते संध्याकाळी येतात 6 वाजता, 6 ते 10 वाजेपर्यंत. म्हणजे त्यांच्याकडे जाईन, आराम त्यांचाच येतो. इंजेक्शन वगैरे पण चांगलं तेच देतात. कोण आहे? तर ताईंनो दुपारी व्हिडिओ काढला, आणि व्हिडिओ काढल्याच्या नंतर तुम्हाला मी तो आवाज पण ऐकवलेला ऐकून आला. तर चुलत सासू माझ्या आहेत त्यांची चुलती, तर त्या आल्या होत्या गावावरून. तर मग मी स्टॉप केला व्हिडिओ. तिथून पुढं मला कंटिन्यू करता नाही आलं. तर संध्याकाळचे वाजले आहे 7 वाजलेले आहे. चाय वगैरे झालेला आहे, चाय वगैरे पिऊन झाले, दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. आणि त्या पुढे गेल्यात, थोड्या पुढे आमचे आहेत नातेवाईक, तिकडे गेलेत. येते बोलले तो पण म्हणले माझा व्हिडिओ मी शूट करते, पुढचा राहिला आहे तो. आणि आता स्वयंपाक वगैरे पण तो व्हिडिओ तुम्हाला वेगळा येईल, हा व्हिडिओ तुम्हाला वेगळा येत आहे. तर तुम्हाला सांगते, जो मला हे चावलं, गोम जी चावली, ते खूप खरंच दुखत होतं दुपारी. पण डॉक्टरांकडनं ना, मी त्या डॉक्टरकडनं लोखंडे म्हणून डॉक्टर आहेत आमच्या इकडचे, तर खूप जुने डॉक्टर आहेत ते पण, म्हणजे खूप जुने डॉक्टर आहेत. तर पहिले मी त्यांच्याकडे पण जात होते, पण जसं सहसा तसं आपल्याला त्या डॉक्टरचा आराम येतो जास्त, किंवा जवळ जे असतात आपल्या इथं तिथंच नंतर आपण जायला लागतो. तर असं पण खूप दिवसांनी त्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी छान असं समजून सांगितलं, काही होत नाही बोलले, गोम चावलेले, आपण इंजेक्शन वगैरे घेऊया म्हणले. तर TTचं इंजेक्शन दिलं त्यांनी कमरेवरती, आणि बघितलं, चेक केलं. ते म्हणजे थोडंसं लाल आहे, दुखतं का विचारलं त्यांनी, तर म्हणले हो दुखते, खूप दुखते. म्हणून मी दवाखान्यात आले. त्यांनी विचारलं, मग औषध गोळ्या दिल्या त्यांनी, त्यांच्याकडच्या दिल्या, बाहेरच्या दिल्या, त्या घेतल्या. आणि दुपारी गोळ्या खाल्ल्या. मी व्हिडिओ कंटिन्यू जो चालू होता, व्हिडिओ स्टॉप केल्याच्या नंतर मी गोळ्या खाल्ल्या. आणि नंतर मग थोडंसं आरामाला, थोडंसं म्हणजे दुखायचं थांबलं, एकदम दुखत नाही आहे माझं, दुखायचं थांबलेलं आहे, कान दुखायचं थांबलेलं आहे, तर आराम आहे. तर इथून पुढं तर आता वाजले 7, आणि कान वगैरे भरपूर म्हणजे पूर्णपणे दुखायचं राहिलं, थोडंसं असं जाणवतं अधूनमधून, पण ठीक आहे. तर इथून पुढं काळजी काय घ्यायची, तर घरं आमच्या इथं सांगितलं तुम्हाला, घरं आमच्या इथं आजूबाजूला बंद घरं आहेत, की आमच्या इकडचं तुटणार आहे आता, त्याच्यामुळं ना घरं कोण बनवत पण, आणि बाजूला घर आहे, तर ते घर आहे ते आमचंच आहे. आमचं म्हणजे ते आता आले चुलत सासू, तर त्यांचंच घर आहे ते बाजूला. तर तिथं रूमचं प्रोसेस वगैरे चालू आहे. तर मग असे गोम चावलेले आहे, खूप भयानक अनुभव असतो. असं काय आपल्यासोबत जेव्हा होतं त्यावेळेस तो अनुभव ज्याच्याबरोबर होतो त्यालाच माहिती असतं की तो अनुभव काय आहे. आणि खरंच कालचा जो दिवस गेला, म्हणजेच 4 वाजल्यापासून पहाटे, तो खूप भयंकर होता माझ्यासाठी, तो खूप भयंकर होता. जोपर्यंत डॉक्टरकडे जात नव्हते गेले म्हणजे तोपर्यंत खूप, म्हणजे ते एकदमच तो प्रसंगच खूप सांगू शकत नाही आपण जेव्हा आपल्याला चालला. हां ठीक आहे. तर असं, आणि इथं मग आता खूप छान वाटत आहे. गोळ्या वगैरे खाल्ल्या, तुम्हाला गोळ्या पण दाखवतात, मेडिकलच्या पण गोळ्या ना त्यांनी, हे बघा या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या, आणि मेडिकलच्या गोळ्याने पण दिल्या. पण मेडिकलच्या गोळ्या घेऊन त्यांनी आणल्या नाही, ते म्हणजे संध्याकाळी आणतो, कारण की ते
तिथून पुढचं काम होतं त्यांचं, जरा बाहेर जायचं होतं. हां, बाहेर जर ते तिकडे गेले. मग त्यांना मला ठीक आहे, तो पण मी आज गोळ्या खाल्ल्या आणि मग आता संध्याकाळी आणखी मी ते पण दाखवून तुम्हाला गोळ्या. आणि आता ठीक आहे, तब्येत ठीक आहे माझी आता. तर माझं सांगायचं तात्पर्यच की तुम्ही पण काळजी घ्या. तुमच्या घरात जर असं गोळी वगैरे निघत असेल तर ॲसिड वगैरे असं लिक्विड वगैरे भेटतं, तर त्यांच्याकडनं घ्या. म्युन्सिपाल्टी जास्त म्हणजे कामाला असं त्यांच्याकडे ते लोक देतात लिक्विड वगैरे. तर आम्ही दरवेळेस आणतो, आमच्या इथे दरवेळेस गोमी निघतातच. तर दरवेळेस ते आणतात आणि लादी पुसायच्या पाण्यात आम्ही टाकतो आणि लादी धुवून घेतो. तर भरपूर अशा निघतात. मग असे एवढं निघत नाही. मग पण यावेळेस ते औषध आम्हाला भेटलं नाही, पण आता ते आणणार आहेत. मला बोलले मागून घेतो, मग रूम धुवून काढ एकदा, कारण पावसाळ्यामध्ये जास्तच निघत असतात. आणि इथून पुढे काळजी घ्यायची की रात्री झोपता वेळेस कानामध्ये कापूस टाकून झोपायचं आहे. आपण पण, की आपल्या मुलांना पण, की आपल्या घरात जे कोणी असेल त्यांना पण. जर आपल्या घरात असे गोम वगैरे निघत असेल तर, कारण की जर कानात ती गोम गेली असती तर काय झालं असतं, कानात गेली का, कानातून गेली का ती डायरेक्ट डोक्यामध्ये जात असते. मी असं ऐकलेलं, एवढं तर ऐकलं होतं की डोक्यात जाते किंवा मेंदू वगैरे म्हणजे काही पण इजा होऊ शकते. म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम होतात. म्हणून आपण आपली काळजी अशा प्रकारे घेतली पाहिजे. तर मला एवढं म्हणजे कधीच असं झालं नाही, तो असा अनुभव आज भेटलेला आहे. आणि खरंच जे गोम वगैरे चावलेलं असतं भरपूर असं दुखतं. आज अनुभवलं पण आहे, गोम चावलं कसं दुखतं. आणि कानाच्या इथं चावणं म्हणजे जिथून आपल्याला दिसतच नाही तर आपल्याला काय झालंय कसं, तर तो अनुभव तर अजून बेकार. जर समोर दिसला असतं बाबा तर आपण थोडं सहन केलं असतं, थोडंसं आपल्याला तर बरं वाटलं असतं की नाही वेट आहे, दिसत नाही किंवा काय नॉर्मल आहे, तर आपण थोडंसं दुखलं तरी सहन करतो. पण जर आपल्या कानाच्या पाठीमागे आहे तर आपण बघू पण शकत नाही. आणि मी 2-3 वेळेस व्हिडिओ पण काढायचा प्रयत्न केला रात्रीच, म्हणजे जेव्हा झालं तेव्हाच. पण मला काय म्हणजे स्वतःला जमलंच नाही. ते केसच असे येत होते, जमलंच नाही बघायला. आणि मला असं वाटलं की हे लोक खोटं बोलतात काय, मला काहीतरी झालं, एवढं दुखतंय म्हणल्यावर जास्त काहीतरी झालेलं, खोटं बोलतायत, मला लपवतात घाबरणं, म्हणजे मी घाबरण म्हणून. पण डॉक्टर पण म्हणले ठीक आहे, आपण टीटीचं इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी, गोळ्या दिल्या, काय नाही बोलले. आणि त्यांनी बघितलं ठीक आहे बोलले. तर चला मग आता मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आज असा हा प्रॉब्लेम झाला होता. आणि अजून काय बोलू, तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमची काळजी, तुमच्या परिवाराची काळजी. मी इथून पुढं चांगली काळजी घेणार आहे. लादी पुसायच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त मी ना लिक्विडसुद्धा वापरते. मी असं लिक्विड वगैरे म्हणजे फिनेल वगैरे असं एवढं वापरत नाही, पण पावसाळ्यात नक्की वापरलं पाहिजे. जर आपल्या आजूबाजूला असा परिसर आहे की तिथं म्हणजे खराबच आहे, कारण की बंदच घरं आहे, तिथं बंद घरं असणार किंवा असं काय असणार, तर हे निघणार. पण पावसाळ्यात तर निघतातच, बिल्डिंगमध्ये सुद्धा निघत असतात. असं नाही की आपल्या घरामध्येच निघतात, बिल्डिंग साईडला सुद्धा निघत असतात किडे मकोडे, गोम म्हणा, परत कोणते किडे वगैरे. पावसाचा जास्त त्रास असतो या गोष्टीचा, पण तरी आपण पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. लहान बाळ वगैरे जरी असेल तर त्यांना पण टोपी वगैरे घाला किंवा कापूस घाला कानामध्ये. कापूस पण घाला तर बारीक नका, थोडा मोठा करून घाला, जेणेकरून तो आतमध्ये नाही गेला पाहिजे, परत आतमध्ये गेला का प्रॉब्लेम. म्हणून तो कापूससुद्धा मोठा घाला. बस अजून काही नाही. आणि आता वाजले, तुम्हाला सांगितलं 7 वाजले होते, स्वयंपाक करायचा आहे. चला तर आता इथं मी व्हिडिओला एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगितलं माझा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, कारण मी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जी माझ्यापर्यंतची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जी माझ्यापर्यंतची आहे, जी मला सांगूशी वाटतं. म्हणजे जो असं वाटतं की नाही ही गोष्ट माझ्या मैत्रिणींना सांगावं, ती तर मी तुम्हाला नक्कीच सांगत असते. बाकी कोणाबद्दल काही सांगत नाही घरातल्या, कारण की प्रत्येकाला आवडणं किंवा प्रत्येकाला सांगायला हे करणं आपल्याला बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा मी तुमच्यासोबत जॉईंट आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत. तर मी माझ्याबद्दल जी गोष्ट असेल ती तुम्हाला नक्की सांगते. माझं सुख दुःख मी सर्व सांगते. मी हे केलं, मी ते केलं, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे असं. आणि लवकरच मी तुम्हाला आहे ना अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता आपला आजचा अनुभव मी शेअर केला आहे, असं काय नाही की ह्याचं काय नियोजन नव्हतं केलं किंवा काहीच नाही. अचानक माझ्या संग ही गोष्ट घडली आणि मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींना सांगावं मी याच्यावर एक व्हिडिओ बनवून. तर मग मी व्हिडिओ बनवला. तर असो. आणि आता मग मी ना
लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. वास्तुशास्त्र असतं, वास्तुशांती आपण करतो घराची, जे घरामध्ये जे आपली नेगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, किंवा घरामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा काय कसं केलं पाहिजे, कोणती गोष्ट कशी वापरली पाहिजे, किंवा काय कुठं ठेवलं पाहिजे, आपल्या घरातील नेगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हे सर्व या गोष्टीवरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. लवकरच बनवून मला याच्यातनं पहिले बाहेर निघूया. आता संध्याकाळी पण गोळ्या वगैरे खाईन, थोडंसं रिलॅक्स वाटलं की उद्या बनवून व्हिडिओ, किंवा मला टाईम भेटल्यावरती व्हिडिओ बनवून आणि मग मी तो अपलोड करेन. पण जर तुम्हाला नक्की बघायचा असेल, माझा व्हिडिओ जर पूर्ण बघताना हा तर बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा ताई, या विषयावरती व्हिडिओ बनव, तर मी नक्कीच अजून छान असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तोंड तुम्हाला दिसत असताना आज तोंड थोडंसं उतरल्यासारखंच आहे, नर्वसच आहे सकाळपासून, कारण की खूप टेन्शन घेतलं होतं. खूप म्हणजे खूप जेव्हा आपल्याला असा अनुभव भेटतो, असं काहीतरी वेगळाच अनुभव भेटतो ना, ते टेन्शन येणं टाईम वेगळंच असतं. ते कोणी किती काय बोललं तरी आपल्याला माहिती असतं, ते टेन्शन वेगळंच असतं. थोडंसं आपला स्वतःचा अनुभव वेगळाच असतो. तर असो, आता टेन्शन फ्री मी झालेले आहे. जे संकट होतं ते संकट तर टळलेलं समजा. कारण की ना, मला सांगायची गरज नाही, तुम्हाला समजलं असं संकट किती मोठं आलं होतं. संकट एवढं मोठं आलं होतं की फक्त किती लांब होतं इथून गोम येऊन कानात जायला. अजूनपर्यंत मी तुम्हाला ना ते प्रत्यक्षात सांगू शकत नाही माझा अनुभव. ठीक आहे, चला ताईंनो, काय चुकीचं बोलले असेल तर क्षमा असावी. आणि इथून पुढं आपले असेच ब्लॉग चालू राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडता नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.